मित्रहो, बराच काळ रखडलेली शिवसेनेच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आता नियमितपणे सुरू झालेली आहे असंच म्हणावं लागेल. कारण सलग 5 दिवस उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी अत्यंत दमदार आणि जोरदार असा युक्तिवाद केला आणि यावरून पुन्हा एकदा आता राजकारण तापायला लागलेलं आहे. नव्हे, खरं तर ते तापलेलं आहे, भडका उडालेला आहे. 5 दिवस झालेल्या जबरदस्त अशा कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळं या प्रकरणाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल. उद्धव ठाकरे यांची शिवसेना अखेर त्यांना न्यायालयातून परत मिळेल अशा प्रकारच्या आशा अनेकांना वाटू लागलेल्या आहेत. सोशल मीडियावरून सर्वोच्च न्यायालयाबाबत उघडपणे संशय व्यक्त केला जातोय आणि सत्ता पक्षातले नेते सर्वोच्च न्यायालयातील निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाणार असल्याचं अत्यंत ठामपणे खात्रीशीररित्या सांगू लागलेले आहेत. न्यायसंस्थेवरील विश्वास, पावित्र्य थोडंसंही कमी होऊ नये, न्यायालयाचा आदरच राखला जावा, पण दुर्दैवानं हे आता घडताना दिसत नाही. त्या 6 खासदारांच्या फुटीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी या फुटीर 6 खासदारांना अभय देतात. घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे असं म्हणतात. महाराष्ट्रातील सत्ता पक्षाचे नेते सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचा निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचं अत्यंत विश्वासानं सांगतात. मग जो संशय घेतला जातो त्या संशयाला बळकटी तर येणारच ना. शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचं, याची उत्तरं सर्वोच्च न्यायालयातून मिळतील तेव्हा मिळतील. सत्ता पक्षातले नेते कशाच्या आधारावर न्यायालयातून येणारा निकाल आधीच सांगत सुटलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा येणाऱ्या या निकालाच्या बाबतीत जाहीरपणे भाष्य केलं. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निकाल लागलेला आहे, त्यामुळं हाच निकाल सर्वोच्च न्यायालयात सुद्धा लागेल असा आम्हाला विश्वास आहे असे फडणवीस म्हणतात. अर्थातच त्याचे तीव्र पडसाद सुद्धा उमटू लागलेले आहेत. मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीची अशी विधानं न्यायालयावरील विश्वासाला धक्का देणारी नक्की ठरू शकतात. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी याच विषयावर आज प्रचंड असा संताप व्यक्त केला. या धमक्या देऊ नका, तुम्ही त्यात पडू नका आणि तुटेपर्यंत ताणू नका असा इशाराच त्यांनी दिलेला आहे. फडणवीस जनतेचं न्यायालय कोणाला म्हणत आहेत? ज्या जनतेच्या न्यायालयात फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी 1,500 रुपयानं मतं विकत घेतली आणि अत्यंत बोगस लोकांना त्या योजनेचा लाभ दिला, महिलांच्या योजनेचा लाभ पुरुषांना आणि अपात्र लोकांनाही मिळवून दिला आणि विजय मिळवला, ते भ्रष्ट न्यायालय आहे. अशा भ्रष्ट न्यायालयाला तुम्ही जनतेचं न्यायालय म्हणत असाल तर लोकशाहीवर संकट आणत आहात. सर्वोच्च न्यायालयामध्ये हाच निकाल लागेल ही धमकी आहे का, असा सवालही राऊत यांनी केला. एका बाजूला मोदी फुटीर खासदारांना म्हणतात मी तुमच्या पाठीशी आहे, दुसऱ्या बाजूला फडणवीस म्हणतात आमच्या बाजूनं निकाल लागेल. तुम्ही न्यायमूर्तींना भेटून आला का? त्यांना काय धमक्या दिल्या का? जनतेला कळू द्या. देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे, देशाला संविधान, लोकशाही आहे. नेहरूंच्या काळापासून संवैधानिक संस्था निष्पक्ष काम करीत होत्या, तुम्ही त्याला भ्रष्ट केलेले आहेत, हे चालणार नाही. लोक जागे झालेले आहेत. फडणवीस तुमच्यावर संकट ओढवून घेऊ नका. इतर गद्दारांच्या टोळ्याचं काय करायचं ते आम्ही पाहू, तुम्ही त्यात पडू नका, तुमचं काम नाही. ओढून ताणून काही केलं तर तुटेपर्यंत ताणू नका, धमक्या देऊ नका, न्यायालयाला काम करू द्या असं सांगत असताना हाच निकाल लागेल अशी तुम्ही धमकी दिली आहे, आम्ही हे कोर्टाच्या रेकॉर्डवर आणणार आहोत असं सुद्धा राऊत म्हणाले आहेत. न्यायालयाला मध्ये घेऊन आपल्या देशात कधीही राजकारण होत नव्हतं, झालं नव्हतं. पुढचं तर आता काही सांगण्यासारखं नाही, पण आता मात्र भाजपाच्या राजकारणात न्याय संस्था सुद्धा गुदमरू लागल्याचं दिसू लागलेलं आहे. न्यायालयाचा संदर्भ देऊन राजकीय भडका तर आता उडालेलाच आहे.
न्याय व्यवस्थेला स्वतंत्र काम करू दिलं पाहिजे. पण जे चित्र निर्माण झालेलं आहे ते मात्र विपरीत आणि लोकशाहीला धक्के देणारं आहे, हे मात्र नक्की. संजय राऊत यांनी जो संताप व्यक्त केलेला आहे, या संतापाशी किंवा त्यांच्या त्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का मित्रांनो? जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही तर अपेक्षा आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.